पेडणे तालुक्यातील चांदेल गावात वन खात्याची सुमारे 70,000 स्क्वेअर मीटर जमीन संपादन करून नागरी उड्डाण खात्यानं मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केल्याची माहिती समोर आली आहे। या जमीन संपादनासाठी खात्यानं चांदेल पंचायतीकडून ना हरकत दाखला घेतला होता, परंतु स्थानिकांनी मात्र या भूसंपादनाला तीव्र हरकत घेतली होती। एकूणच प्रकरणाची सखोल माहिती देणारा आमच्या ज्ञानेश्वर वरक यांचा हा स्पेशल रिपोर्ट। चांदेल असापूर ग्रामपंचायतीचा 2016 सालचा 1000 स्क्वेअर मीटर जमीन संपादनाचा ना हरकत दाखला लावून नागरी उडाण खात्याने चांदेल येथील वन खात्याची 70,000 स्क्वेअर मीटर जमीन संपादित केली। एकीकडे स्थानिकांना एक झाड कापण्यासाठी वन खात्याचे उंबरठे झिजवावे लागतात, परंतु इथे मात्र खुद्द सरकारने इथल्या जमिनीतील हजारो वृक्षांचा सहारा करून ही जमीन सपाट करण्याचा खटाटोप चालवला आहे। माझे नाव संतोष भिवाभाई चांदेल। माझा धंदा शेतीचा, माझा गाईचा धंदा होता आणि शेती त्याच्यामुळे मी हे पोट भरत होतो। आता काय झालं, या एअरपोर्टमुळे आम्हाला सर्व नुकसानमध्ये आम्ही आहे। दुसरं म्हणजे कसं, जे आता कंपनीला जागा गव्हर्नमेंटने ॲडव्हान्स केली तर ती आमका लोकांपर्यंत काय माहीतच नाही। त्यांच्यानी रस्ते कुठून काढायचे, काय कुठे येणार ते आम्हाला अजून माहीत नाही। गावच्या लोकांना कुठून जाणार कुठून येणार काहीच माहिती नाही। त्यामुळे गावावर एक शोककळा पसरलेली आहे आणि आमची हे सामान्य माणसाचा गव्हर्नमेंटापर्यंत आम्ही गेलो तर आमचं काही होत नाही, कारण त्यांची सर्व माणसं असतात ती आतल्या आत आलेले पेपर खाली ठेवतात आणि आम्हाला काहीच त्याचं उत्तरही देत नाही, काय नाही। याच्या बाहेर जागा घेतली आणि लाखोट तोट सर्व झालेली आहे, नाही तर त्यांच्यानी येऊन पाहायचं प्रत्यक्षात। चांदेल गावच्या डोंगराळ भागातून वाहणारा फोपाळणे नावाचा झरा अस्तित्वात होता। पावसाळ्यात फेसाळ रूप धारण करणारा हा झरा अनेक पर्यटकांना आकर्षित करायचा। सुट्टीच्या दिवशी या झऱ्यावर स्थानिक गावातील लोक व गोव्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट द्यायचे। याच झऱ्यावर उन्हाळ्याच्या दिवसात पठारावर वास्तव करणारी धनगर कुटुंब पाण्यासाठी यायची। पठारावरच्या जनावरांना पाणी मिळावं यासाठी वन खात्याकडून या झऱ्याच्या प्रवाहावर ठिकठिकाणी बंधारे घातले जायचे, परंतु मोपा पठारावरची माती या झऱ्याच्या प्रवाहावर साचल्याने झऱ्याचं अस्तित्वच संपुष्टात आलं। उन्हाळ्याच्या दिवसात पठाराच्या जवळ पाणी होतं ते म्हणजे या फोपाळणे नावाच्या झऱ्यावर व वारखण गावच्या क्षेत्रात येणाऱ्या वजर नावाच्या झऱ्यावर, परंतु हे दोन्ही झरे आता अदृश्य झाले। गवेरेड्यासारखे उस्ताद जनावरां सोडलं नाही असं, ती काहीच दौरीनं त्यांच्यावर काही आक्षेप घेऊन तोही घेणं। मोपा विमानतळामध्ये ज्या जनावरांना जागाच नाही तिथं जाणार कुठे, गावातच राहणार ना। वस्तीस्थान त्यांचं नष्ट झालं। ते जशी माणसं बेघर झाली तशी ते बेघर झाली आणि वैलन जी वनस्पती, जी आयुर्वेदिक वनस्पती होती आयुर्वेदिक, ती नष्ट झाली। औषधी झाडं पुष्कळ होती, नाना तऱ्हेच्या झाडांची म्हणजे सगळ्या विकारांची झाडांवरती होती, सगळी नष्ट झाली। आणि दुसरी मोपासारखं विमानतळासारखी जागा गोव्यात कुठेच नाही। जवळजवळ 10-15 फूट तण यायचं, त्यात तण नष्ट झालं। गाई जनावरांचा आता दूध दुभत्या गायी असत ना, त्यांना आता घालतोला इतर गावातून तण आडून त्या शेतकऱ्यांक त्रास काढून तर घालचा पडता आणि धंदो पाठ भरण्यासारखा करूचा पडता। आम्हाला त्यातलं काय माहीतच नाही ना। ते येतात आणि कातरतात, त्यांच्याजवळ भरपूर जशी पोलीस फौज आणतात, आणखी कोण आणतात आणि ते आपल्या दांडगायशाहीन काम करतात ना। ते शेतकरी काय करू शकतो त्या अशी मारली जवळ 2-1 हजाराच्या वर झाडं झाली असणार, कमी नाही। आणि झाडे लावा म्हणते, झाडे लावून फायदो काय? फॉरेस्ट अधिकारी काहीच कारवाई करत नाही ना, हे दिसतं ना, नाही तर ते आले असते ना पाहायला।
आता त्यांना कसं काय त्यांच्यानी कसं डेव्हलप केलं तर आम्हाला माहीत कुठं आहे. म्हणजे हे फक्त शेतकऱ्यांनाच पिळून पिळून जसं रस काढतो तसं शेतकऱ्यांचा रस काढलेला आहे. चांदेल गावच्या डोंगराळ भागात गव्यांचं अस्तित्व हे पूर्वीपासूनच होतं. रात्रीच्या वेळी मोपा पठारावर गवे आढळून यायचे, परंतु पठारावर जाण्यासाठी वाटच उरली नसल्यानं हे गवे व इतर जनावरे आता खाली गावातील लोकवस्तीत उतरू लागली. नमस्कार, हांव उदय महाले उलयतां. आयज आमी चांदेल गांवांत येयल्ले आहा. चांदेल गांवांत एअरपोर्टाच्या वयले सायडीक आमी जी झाडां फॉरेस्टरान पयलींच्या एनवायरमेंटाच्या हेचेर क्लियरन्साच्या हेचेर ती झाडां हतलेली आहा म्हणून आमी ती पळोवपाक येयल्ले. जाल्यार खरी तेंच्यांनी हो परवानो पयलींचो घेवन हे जाय तशें आपल्याक हाची तोड मोड करतात. आयज आमचे लोकांचे हांगा काजीची झाडां आहात, शेतां आहात आनी अन्य आंब्याची आनी काय अशी रानटी झाडां आहात आनी ही आमच्या लोकांक न विचारता आमचे पंचायतीची परवानो न घेता गव्हर्मेंटाचो इंटरनॅशनल प्रोजेक्ट म्हणटात आनी जाय तशी कोणाची परवानगी बी न घेता ती झाडां तोडतात. पण जर अशेंच हे चालू उरले जाल्यार फुडील काळात आमकां हो मोठो धोको आहा हेंच्या पासून. कारण आयज आमी लोकल लोक हांगा रावतात, आमी हांगा पोट भरतात, आमची जी पोट खळगी भरता ती तुमी आयज नश्ट केल्ली आहात. आयज तुमी आमकां थंय जॉबाचे आमीश दाखोवन आमची जमनी तुमी काबीज केल्ली आहात. जाल्यार आमकां तेजो मोबदलो सुद्दां दिवपाक तुमकां सारको जायना आनी तुमी हे आसलेले आमचें उत्पन्न जर तुमी नश्ट करशात जाल्यार येणाऱ्या काळात हे आमचे पेडण्या गांवांत हे मोपा विमानतळा खातीर जे जमनी आजूबाजू घेतलेले आहात हे तुमी सहजपणे काबीज करून आमकां हांगाच्यान नश्ट करतल्यात आनी हांगा नाका जाल्ले घाणेरडे कॅशिनो 5 स्टार हॉटेलां आनी कितें असले गॅमलिंग झोन बी हाडटल्यात आनी आमकां कवर करतल्यात. म्हणून एक कळकळीची विनंती आहा की PDA तुमचे आसूं किंवा माडा आसूं कोणती हे आसूं पण आमकां स्थानिकांक थंय विचारात घेयात, स्थानिकांचे कांय परवाने घेयात, स्थानिकांक थंय कितें त्रास जातलो जाल्यार तेचेर कांय तरी तुमी विचार करात आनी हे प्रोजेक्ट कितें आहा ते तुमचे करात. जाय तशें आमचे जमनी बळकावू नाका. वन खात्याकडून दरवर्षी झाडांची लागवड केली जाते, परंतु ही झाडं किती जगतात आणि किती मरतात याचा हिशोब मात्र ठेवला जात नाही. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा नारा देणाऱ्या वन खात्याच्या डोळ्या देखत हजारो झाडांची कत्तल केली जात असेल तर मग हे खाते पर्यावरणाचे रक्षक की भक्षक असा सवाल आता उपस्थित झाला. एकीकडे वनमंत्री विश्वजित राणे पर्यावरण, वन आदींच्या रक्षणासाठी ॲक्शन मोडवर असताना त्यांच्याच खात्यात मात्र दिव्याखाली अंधार असा प्रकार सुरू आहे. माझं नाव संजय विष्णू आरुसकर. आम्ही चांदेलात येयल्ले आसा. तर मोपा परिसर जो सगळीकडे जो अराउंड जर बघलो जाल्यार सगळी मोड तोड सगळी चालूच आसा. तेंच्यांनी एक्वायर केलेली जमीन ही आतां तेंच्यांनी जे बाउंड्री घातलेले आसा आणि ती बाउंड्री घातलेली आहा त्याच्या भायर सुद्दां तेंच्यांनी जवळ कितकीशीच मिटर एक्वायर केली अशी तेंचे दाखयतात ते आणि कोणाक ते सायडीन वचोंक दिनात, कोणाक कसलीच काय हे ना. आणि झाडां जी तोडलेली आसात म्हाका दिसता ते झाडां जी तोडलेली आसात ती खरोखरच म्हाका दिसता दुख्ख रडोंक येता की जी कोणाची जी प्रॉपर्टी आसा, जी झाडां तोडलेली आसात आणि तांकां घरान जर आमी एक झाड जर आमी तोडले जाल्यार फॉरेस्टर अशे येतात की घरान डायरेक्ट येतात आणि अटॅक केल्ल्या सारके करतात की तुमी ही झाडां खंयसून हाडल्यात, कित्याक हाडल्यात अशी हे करतात. आणि ही झाडां तेंच्यांनी जवळ सायल्याची खंयची बऱ्या हेची जी आयुर्वेदीक झाडां जी आसात ती कंप्लीट तोडून तेची नायनाट केल्ली आणि ती कुडके करून म्हणजे जशी आमी कोणाक अशे बारीक कुडके करतात बारीक मटण केल्ल्या सारके अशी झाडांची कत्तल केल्ली आसा. खरोखरच हे झाडां जी केल्या ती एअरपोर्टच्या संदर्भान केल्या काय हेंच्यांनी ही दादागिरी करून केली आहा हीच काय कळना आसा. हेच्या फुडें म्हणजे आतां जवळ तेंच्यांनी ती तोडलेलीच आसात, आतां ताका काय उपायच ना. तरी आसतना ते सकयल जे आमी आतां जे सर्वे केला जाल्यार त्याच्या सकयल कितकेशेच किलोमिटर येवन ते सकयल आनीक झाडां तोडपाचे अशे दिसतात ते. आणि अशी जर केली जाल्यार म्हाका दिसता गांवाचे गांव सगळे नश्ट जातले. आणि आमकां ते सांगतात की फॉरेस्टर सुद्दां सांगता की आतां मोदीन सुद्दां म्हणटा की झाडां लावा आणि झाडां जगवा म्हणटा.
झाडां आनी खंयसर लावपाची. ही झाडां जर तुमी झाडां बरी जाल्लीं आनी आयुर्वेदीक झाडां जर ही तुमी जर अशी जर मोडतोड केल्यात, तुमी सगळे मारून टाकले आनी आनी तुमी झाडां लाया म्हणटात, कोणाच्या तकले लावपाचे? ह्यांच्या मिनिस्टरांच्या तकले लावपाचे काय हे जे एग्रीकल्चराचे हे असतात ते झाडां लावपाक इतकी 10,000 झाडां दिली, 50,000 झाडां दिली, ही लायली, अशी हंय लायली, थंय लायली, अशी लायली म्हणून सांगतात. ही खरोखरच ही काहीतरी गव्हर्मेंटाची आणि हे जे प्रकल्प मोपा संदर्भात जो प्रकल्प दिल्लो आसा MRI, ते सगळे म्हाका दिसता काहीतरी मिलाप जावन हेंच्यांनी हे केल्ले आसात. झाडां ही कोणूच लायनन आसात आनी झाडां ही आसलेलीं झाडां ही सगळीं मोडून उडयलेलीं आसात. ताका लागून हे गांवांतले गांव हे म्हाका दिसता आनी थोड्या दिसांनी हे पर्यावरण म्हणटात ते पर्यावरण सगळेंच नश्ट जावपाचें आसा अशें म्हाका जाल्यार दिसता. ताका लागून मिडियांनी खरेंच जर तेंच्यांनी दोळ्या समोर जर हे झाडां किंवा हे जे सरावंडींग एरिया मोपा सरावंडींग एरिया जी जर बघतले जाल्यार तेंच्यांनी सगळ्या एरियन सर्वे करपाचो असो म्हाका जाल्यार कळकळीची विनंती करपाक आहा की तेंच्यांनी सगळ्या मिडियांनी येवपाचें आनी एक सर्वे करपाचो असो म्हाका दिसता. काही वर्षापूर्वी वन खात्याकडून हजारो रुपये खर्चून झाडांची लागवड करण्यात आली होती. तशीच लागवड आत्ताही सरकारकडून आणि वन खात्याकडून सुरू आहे. परंतु आणखी काही वर्षानं ही झाडं पुन्हा कापली जातील. शेवटी मानवजातीला पर्यावरणच जगवणारा आहे. इथे पर्यावरणाचीच अशी विल्हेवाट लावली जात असेल तर मग मानवजात धोक्यात आहे हेच अधोरेखित होतं. आम्ही आता आहोत चांदेल या गावात. विमानतळासाठी विमानं जी रनवेवरती उतरतील त्यासाठी लाईटनिंगच्या व्यवस्थेसाठी काही प्रमाणात झाडं जी आहेत ती अर्ध्यावरनं या चांदेल गावची झाडं यांची कत्तल केलेली आहे. ही झाडं तोडलेली आहेत आणि या झाडांचे कुटके करून छोटे छोटे कुटके करून ते मोपा विमानतळाच्या गेटीच्या बाहेरच त्यांनी तिकडे साठवले आहेत. आता ही झाडं मोपा विमानतळासाठी जी तोडण्यात येतात यांना कोण परवानगी देतो? जर स्थानिक लोकांच्या घरावर एक झाड आलं असतं किंवा काही असतं तर त्यांना वन खात्याच्या उंबरठा झरवण्याची वेळ येते. परंतु ज्यावेळी ही GMR कंपनी मोपा विमानतळाचं बांधकाम करत आहे त्या कंपनीला झाडं तोडण्यावेळी कोणताही अडथळा निर्माण होत नाही किंवा त्यांना कोणत्याही परवान्यांना जास्त वेळ थांबण्याची गरज भासत नाही. हे सरकार त्यांच्यावर इतकं खुश आहे आणि एवढा सरकारचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे की सर्व त्यांची कामं जी जलद गतीने होतात आणि या चांदेल गावची अनेक झाडं कोणत्याही परवान्याशिवाय ही मोपा विमानतळाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीने तोडले असल्याचा दावा यापूर्वी ही चांदेल पंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस यांनी केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन नगरी उड्डाण खात्याच्या संचालक सुरेश शानभोगे यांना पत्र लिहिलं होतं. तसंच इतरत्र ते राजकीय वर्तुळातही त्यांनी हा विषय निर्माण केला होता की असं होता कामा नये, असा लोकांवर आणि या प्राण्यावर किंवा ह्या रानावर अन्याय होऊ नये अशी त्यांनी मागणी केली होती. परंतु ते कुणाचंही न ऐकता ही झाडं जे तोडायचं होते ती तोडून आत्ता पूर्ण केलेली आहेत. मी पेडण्याहून ज्ञानेश्वर वरग, गोवन वार्तालाय.